पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, येशू म्हणतो मी दार आहे. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 10:9 मध्ये आपण वाचतो, येशू म्हणतो मी दार आहे. आणि समोर म्हणतो माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्त होईल. माझ्याद्वारे जो आत जाईल त्याला तारण प्राप्त होईल. किती सुंदर उदाहरण देवाने दिलेलं आहे. प्रभूने म्हटलंय का दार, मी दार आहे. दार दार आपण सर्वसाधारणपणे आपण लक्षात घेतल्यानंतर दार काय काम करते? दार, दरवाजा काय काम करते? दरवाजा उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी वापरला जातो. उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी. आणि जेव्हा आम्ही दार उघडतो तेव्हा आम्ही आत प्रवेश करतो. अशा प्रकारे आपण त्याचा उपयोग करतो आत प्रवेश करण्यासाठी. अंदर घरामध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी समजा आपण दार बनवतो आणि तिथून प्रवेशद्वार. समजा काहीतरी कार्यक्रम आहे, प्रोग्राम आहे, स्टेज बनवला आहे, तर मग तिथून काय करतो आपण? एक मुख्य द्वार ठेवतो, म्हणजे गेट बनवतो आणि तिथून मग लोकांचं स्वागत करत नेतो. किंवा आपण कोणता मोठा बंगला बांधतो आणि अंदर सर्व काही वस्तू आहे, गार्डन आहे, घर आहे आणि सर्व आहे. मग मोठं गेट लावलेलं आहे आणि मोठा गेट दार आणि ते बंद करण्यासाठी. आणि समजा गाडी वगैरे अंदर याच राहिलं तर काय करावं लागते? दार खोलावं लागते. म्हणजे अंदर येण्याचं काम करते. म्हणजे अंदर येण्यासाठी म्हणजे दार काय करते? स्वीकार करत आहे, आमचे स्वागत करत आहे दार. आणि त्याच्या विरोधामध्ये दार बंद झालं म्हणजे काय? प्रवेश नाही. द्वार बंद झालं म्हणजे प्रवेश नाही. हे द्वार. आणि मग काय होते? प्रवेश नाही म्हणजे कोणालाही शिरता येणार नाही. ज्याच्या जवळ चाबी आहे त्यालाच शिरता येते आणि मग कोणालाही खोलता येणार नाही. म्हणजे मग आपण कुठं जाताना घराचं रक्षण करायचं राहते तर कोण करते? मेन काम दरवाजा. आम्ही दार लावून देतो, आम्ही कुलूप टाकून देतो आणि जातो. मग दार काय करते? मग आमच्या घराचं रक्षण करते, आमच्या घराचा सांभाळ करतो. आणि त्या दरवाजाद्वारे आम्ही निश्चिंत राहतो. काय म्हणतो? ताला लावला का? हो, ताला लावलो. हा, पण झालं, मग काय चिंता नाही. अशा प्रकारे हे दैनंदिन जीवनाची एक गोष्ट आहे. दैनंदिन आमच्या प्रत्येक दिवशी आमच्या जीवनामध्ये याचा अनुभव येतो आम्हाला. दार. आणि येशू काय म्हणत आहे? मी ते दार आहे, मी ते दार आहे. आणि मग येशू दार आहे म्हणता आहे म्हणजे मग दोन्ही प्रकारचा. एक, येशू आम्हाला त्या द्वारातून काय करत आहे? मग स्वागत करत आहे आम्हाला. द्वार आहे तर येशू काय करत आहे? मग आम्हाला स्वागत करत आहे. मग कुठं स्वागत करत आहे येशू? येशू आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्हाला स्वागत करत आहे. स्वर्गाच्या राजा. प्रभू म्हणत आहे, त्या द्वारामध्ये म्हणत आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्त होईल. म्हणजे तारण कुठं आहे? मग तारण स्वर्गामध्ये, देवाच्या राज्यामध्ये, स्वर्गीय राज्यामध्ये तारण आहे. येशूकडे तारण आहे. त्या द्वारातून येणाऱ्या लोकांचे तारण होते. येशू द्वारे आमचं तारण होते. म्हणजे येशू एक द्वार आहे. मग येशू द्वार आहे म्हणजे येशू एक तर स्वागत करत आहे आणि मग येशूकडे येणाऱ्या लोकांना तारण प्राप्त होते. परंतु जे लोक येशूकडे येत नाही, म्हणजे दरवाजाकडे येत नाही, त्याचं तारण होणार नाही. म्हणजे त्यांच्यासाठी दरवाजा बंद झालेला आहे. आणि म्हणून आपण कसं ह्या दारातून जाण्याचा मार्ग आपण कसा तयार करतो? या दारातून जाण्याचा मार्ग. तर दारातून जाणे म्हणजे
येशू एका ठिकाणी उभा आहे ना म्हणून त्याच्यातून जायचं असं नाही. तर तो दार कसा आहे? ते दार आम्हाला येशूच्या शिकवणीतून आम्हाला स्वागत करत आहे. येशूने जे शिकवण दिली आम्हाला, येशूची शिकवण काय आहे फार महत्वाची. बायबल वाचल्यानंतर विशेष करून शुभवर्तमान, मत्तयाचे शुभवर्तमान, मार्कचं शुभवर्तमान, लूकाचं शुभवर्तमान, योहानाचं शुभवर्तमान, हे जे 4 शुभवर्तमान जो आहेत ना ते प्रामुख्याने येशूच्या शिकवणीवर भर दिलेला आहे. येशूने आम्हाला काय शिकवलेले आहे, येशूने आमच्यासाठी कोणता संदेश दिलेला आहे, आणि मग त्याच्यामध्ये येशूने केलेले कार्य कोणते कार्य आहे? त्यांनी प्रवचन दिलेलं आहे, त्यांनी चमत्कार केलेला आहे, त्यांनी लोकांचे स्वागत केलेलं आहे. तो पापी लोकांसोबत, गरीब लोकांसोबत तो एकदम विनम्र होऊन त्यांच्यासोबत वावरलेलं जे त्याचा व्यवहार आहे त्याच्यामध्ये आम्हाला दिसते. आणि येशूने चमत्कार केलेला आहे. आणि पुन्हा येशूने काय केलेलं आहे? येशूने स्वतःला प्रगट केलेला आहे, सर्व लोकांसमोर प्रगट केलेला आहे की तोच देवाचा पुत्र आहे. त्याच्या कार्याद्वारे, त्याच्या वागणुकीद्वारे आणि त्याच्या भक्तीद्वारे, चमत्काराद्वारे आणि त्याच्या बाप्तिस्म्याद्वारे जेव्हा पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला, स्वर्गातून वाणी झाली, त्याच्याद्वारे आम्हाला येशूनं देवानं प्रगट केलेला आहे का हाच देवाचा पुत्र आहे. म्हणजे हे शिकवण जी आहे आम्हाला, सर्व शिकवण काय करत आहे? आमंत्रण करत आहे. कुठं? स्वर्गामध्ये. प्रभूनं काय काय शिकवलेलं आहे? प्रभूनं म्हटलेलं आहे प्रेम करा. प्रेमाची शिकवण, फार महत्वाची शिकवण दिलेली आहे. प्रेमाची शिकवण, प्रेम. कारण देव स्वतः परमेश्वर आहे, देव स्वतः प्रेम आहे, देव स्वतः प्रेम आहे. म्हणून येशूनं आम्हाला प्रेम करणे शिकवलं. पुष्कळ वचन आम्हाला सांगितलेलं आहे. आम्ही यशाचा ग्रंथ अध्याय 49:15 मध्ये वाचतो. प्रभू काय म्हणत आहे? एक स्त्री काय एक आपल्या दूध पित्या मुलाला विसरू शकते? जरी ते विसरली तरी मी तुला कधीच विसरणार नाही. अशा प्रकारे. तर अशा प्रकारे यशाचा ग्रंथ अध्याय 41:10 मध्ये प्रभू काय म्हणतात? मी तुझ्या सोबत आहे, मी तुला सांभाळ करीन, मी तुझे रक्षण करीन, तू घाबरू नको. अशा प्रकारे. म्हणजे ते देवाचं प्रेम आणि पुष्कळसे. आणि आम्ही वाचतो, आम्ही योहानाचे पहिले पत्र त्याच्यामध्ये आम्ही पाहतो देव कोण आहे? देव प्रेम आहे, देव प्रेम आहे असं सांगत आहे. आणि म्हणून आम्हाला प्रेमाविषयी येशूने खूप माहिती दिलेली आहे. अशासाठी ही येशूची शिकवण आहे आम्हाला. आणि ते प्रेम करणे, एक दुसऱ्यावर प्रेम करणे म्हणजेच काय करणे? येशूची शिकवण आपण आत्मसात करणे. आणि त्या प्रेमापायी आम्ही काय करत आहोत? येशूच्या दारातून जात आहोत. त्याचप्रमाणे दुसरी शिकवण काय आहे? क्षमा करा. क्षमा करणे हे दैवी गुण आहे. आणि क्षमा करणे हा एक मार्ग आहे, आम्ही स्वर्गामध्ये जाण्याचा मार्ग आहे, तोच द्वार आहे. येशूने शिकवलेला आहे ते क्षमा करणे. मी क्षमा करतो कारण येशूची शिकवण मी स्वीकार करतो आणि मला स्वर्गामध्ये जाणे आहे. आणि या येशूच्या या शिकवणीद्वारे आम्ही या येशूच्या दारातून जातो. सेवा करणे, येशूने सेवा करायला शिकवलं. एक दुसऱ्याची सेवा करा, प्रेम करा, क्षमा करा, सेवा करा, दया करा, एक दुसऱ्याला समजून घ्या. मत्तयाचे शुभवर्तमानामध्ये अध्याय 5, अध्याय 6 आणि अध्याय 7 हे 3 जे अध्याय आहेत ना ते एकदम आम्हाला ख्रिस्ती धर्माचा सार शिकवतात. त्याच्यामध्ये भरपूर शिकवणी दिलेल्या आहेत. आणि खरोखर त्या शिकवणीतून जाणे, त्या शिकवणीतून पार करणे म्हणजेच काय आहे? दार आहे. आणि योहानाचे शुभवर्तमान अध्याय 6 मध्ये आम्हाला वाचायला मिळते. काय म्हणताय? येशू म्हणत आहे मी जीवनाची भाकर आहे, मी जीवनाची भाकर आहे. हे येशूची शिकवण आहे आणि हेच द्वार आहे. या शिकवणीला स्वीकार करून, आत्मसात करून, त्याला ग्रहण करून आम्हाला त्याच्यातून दारातून जाणे आहे. आणि येशू काय म्हणत आहे? तुम्ही
मीच उत्तम मेंढपाळ आहे, मीच मार्ग सत्य व जीवन आहे, येशूने शिकवलेलं आहे. आणि समोर काय म्हणतात, योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14:6 मध्ये वाचतो आम्ही, मी मार्ग आहे, मीच सत्य आहे आणि मीच जीवन आहे. आणि समोर म्हणत आहे, माझ्याद्वारे गेल्याशिवाय कोणालाही पित्याकडे जाता येणार नाही, म्हणजे स्वर्गात जाता येणार नाही, म्हणजे तारण होणार नाही, त्याचं तारण होणार नाही. म्हणजे येशूची शिकवण, येशूचे संस्कार आणि येशूच्या पद्धतीनुसार गेल्याशिवाय पित्याकडे जाता येणार नाही. आणि जो त्यातून जातो, स्वीकार करतो, काय काय स्वीकार करतो, सर्व शिकवण स्वीकार करतो. पुष्कळसे गोष्टी आम्ही काय करतो, काही काही लोक ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही, ज्या ज्या गोष्टी आपल्याला मनात बसत नाही, ते आम्ही काय म्हणतो, आम्ही सोडून देतो. हे मी आपल्या मनाने आपण अर्थ लावतो त्याचा. प्रियजन हो, बायबलमध्ये एकही असं वाक्य किंवा एकही वचन विनाकारण नाही आहे. एकही वस्तू, एकही व्यक्ती विनाकारण नाही आहे. आणि म्हणून एकही वचन आपण सोडून देता कामा नये. आम्ही कधी कधी आपल्या मनानं वचनाचा अर्थ लावतो. आम्ही पाहतो, आम्हाला मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 10:37 मध्ये काय म्हटलेलं आहे, तिथं असं म्हटलेलं आहे, जो कोणी आपल्या आईवर आणि वडिलावर माझ्यापेक्षा जास्त प्रीती करतो, तो माझा शिष्य होण्याचा योग्यतेचा नाही, असं म्हणत आहे. जास्त प्रीती करतो. मग काही काही लोकांनी काय समजलंय माहितीये का, आई वडिलाची आता काही गरज नाही, तो काही करो, आपण मला येशू मिळाला झालं, मग आपण आई वडिलाची गोष्ट ऐकायची नाही. म्हणजे काय आहे, मग वचन पूर्ण करणे आहे का? दुसऱ्या ठिकाणी येशू काय म्हणतात, वचनामध्ये काय म्हणतात, निर्गमन ग्रंथाच्या अध्याय 20 मध्ये काय म्हणतात, निर्गमन ग्रंथाच्या अध्याय 20 मध्ये आम्ही परमेश्वराने दिलेल्या 10 आज्ञा आपण पाहतो. आणि चौथी 10 आज्ञा कोणती आहे? 10 आज्ञापैकी चौथी आज्ञा कोणती आहे? आई वडिलाचा सन्मान करा. म्हणजे याच्यामध्ये आपण काय पाहतो, की जो माझ्यापेक्षा आई वडिलावर प्रेम करते त्या माझ्या योग्य नाही, आणि याच्यामध्ये काय, आई वडिलाचा सन्मान करा. मग आपण याचा अर्थ काय लावावा? प्रियजन, आम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज्ञेचं पालन करणे आहे. आई वडिलाचा सन्मान केलंच पाहिजे. आणि याच्यामध्ये काय म्हणत आहे, मत्तय अध्याय 10:37 मध्ये, माझ्यापेक्षा जास्त जर तुम्ही आई वडिलावर प्रेम करत असाल तर, आई वडिलाला टाकून देण्यासाठी नाही म्हणत आहे, माझ्यापेक्षा जास्त. पुष्कळ लोक काय करतात माहिती आहे का, प्रार्थना न करता पुष्कळचे कारण सांगतात. का बरं प्रार्थनेला नाही आला? वडील कामात होता, मी ते त्याच्याकडे गेलो, अशा म्हणजे त्याच्यामध्ये स्वार्थ आहे. येशू स्वार्थ करण्यासाठी नाही सांगत आहे. येशू आईवडिलाला सोडून देण्यासाठी नाही सांगत आहे. त्याच्यावर प्रेम करा, परंतु त्याच्यापेक्षा जास्त करू नका, माझ्यापेक्षा जास्त करू नका. म्हणजे सर्वात जास्त आपण देवावर प्रेम करावं, आणि त्याच्यासोबतच देवावर प्रेम केल्यानंतर आम्हाला देवच आम्हाला सांगणार की तुझ्या आईवडिलाला पहा, सांभाळ करा, त्याचे आज्ञा पाळा, त्याचा सन्मान करा. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, वचनाचा अर्थ आम्हाला जसं वाटते तसं नाही, ज्याप्रमाणे प्रभू सांगत आहे त्याप्रमाणे. आता सर्वसाधारणपणे आम्ही दार म्हणत आहोत, येशू म्हणत आहे मी दार आहे. तर दार आहे त्याचा अर्थ काय आहे, कोणत्या अर्थाने प्रभू दार म्हणत आहे, हे आपण लक्षात घेणं फार गरजेचं आहे. मी दार आहे म्हणजे माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणाचे तारण होणार नाही. म्हणजे हे तारणाच्या बाबतीमध्ये येशू दार म्हणत आहे. तारण, आम्हाला तारण प्राप्त करणे आहे, आणि त्या तारण प्राप्त होण्यासाठी आम्ही येशूची शिकवण आत्मसात केलं पाहिजे. येशू म्हणत आहे मी मार्ग आहे, सत्य आहे, जीवन आहे, मीच प्रकाश आहे, मी जीवनाची भाकर आहे. हे सर्व आपण आत्मसात केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, त्याच्याद्वारे आपण गेलं पाहिजे. आणि तेव्हाच आपण येशू दार आहे हे आपण आमच्या जीवनाद्वारे कबूल करतो, स्वीकार करतो, आणि आम्ही तारणाकडे जातो. प्रियजनो, आपण देवाकडे प्रार्थना करूया की देवाचा, प्रभू येशूचा जो मुख्य अर्थ आहे ते आपण समजावं.
आणि ते समजून आपण देवाच्या प्रेमामध्ये समोर जावं आणि तारणाकडे जावं. आपण प्रार्थना करूया.